जय श्रीराम। दुपारचे 1 वाजत आलेत आणि जस्ट थोड्या वेळच उठलो होतो मी। अजूनही काही बरं वाटत नाही आहे, मला पित्ताने खूप त्रास होतो, त्यामुळे आज ब्लॉग बनवण्याचा काही मूड नव्हता, पण तरीसुद्धा थोडंसं बरं वाटतंय। आत्ताच बाहेर गेलो होतो, थोडंसं सँडविच वगैरे खाल्लं आणि चहा वगैरे थोडासा अवॉइड केला आहे, कारण की चहाने खूप पित्त होतं। चहा, ब्लॅक कॉफी वगैरे बाकीच्या सगळ्यांनी, ओट्सनी तर खूपच त्रास दिला आहे। त्याच्यामध्ये थोडेसे पथ्य पाळण्यासाठी सांगितलेत, ते म्हणजे तुरडा वगैरे मी सतत खात असतो, त्यामुळे तुरडा वगैरे अवॉइड करायला सांगितलेत। आणि थोडेसे भक्तिमय वातावरण आहे बाहेर, आणि आज श्री गणेश चतुर्थी आहे आणि सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि घरी तर गेलोच नाही आहे मी, आणि दुपारनंतर बाहेर जायचा असा मूड आहे माझा, पण अजून तरी माहिती नाही आहे, कारण की आता थोडीशी तब्येत ठीक आहे आणि बघू अजून काय तसं काय माझं आवरलेलं नाही आहे। तर आवडलं, थोडं बरं वाटलं तर थोडंसं बाहेर पडेन मी, पण आत्ताच जस्ट बाहेर जाऊन आलो आहे आणि थोडंसं घरी जे लागणार आहे थोडंसं ते सामान घेऊन आलो आहे। तर आता घेऊन आलो मूग डाळ घेतली आहे, आवळा कँडी घेतली आहे, थोडंसं तूप वापरायला सांगितलं, ताक, बटर मिल्क आणि दूध थोडंसं प्यायचं असेल तर थोडंसं गरम करून कोमट करून प्यायला सांगितलं आहे। त्यामुळे सगळ्या गोष्टी आहेत त्या थोडंसं लवकरात लवकर बरं होण्यासाठी सगळ्या गोष्टी आणलेत। थोडीशी खिचडी करून खाईन जमलं तर, बघू अजून काय मूडवरती असं काही डिपेंड नाही आहे। पहिल्यांदा थोडंसं मला फ्रेश व्हायचं आहे, आवरायचं आहे, आणि त्यानंतर बघू भेटू। जर चांगला ब्लॉग झाला तर मी अपडेट करीन, अदरवाईज आजचा ब्लॉग अपडेट करीन असं नाही आहे। चलो बाय, भेटू नंतर। नमस्कार मित्रांनो, संध्याकाळी 6 वाजून गेलेत आणि आत्ता जस्ट खिचडी थोडीशी बनवतोय, भूक लागली आहे त्यामुळे याच्यामध्ये 2 ग्लास पाणी आहे, 2 ग्लास पाणी, त्यानंतर 30 ग्रॅम मुगाची डाळ, 30 ग्रॅम तांदूळ घातलेत, बाकी टमॅटो, कांदा, जिरं, मोहरी, थोडंसं तेल, या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, हळद, मीठ वगैरे, मिरची, आणि छानपैकी खिचडी बनवून थोडंसं खाल्ल्यानंतर थोडंसं बरं वाटेल, कारण की सकाळपासून सँडविचच खाल्ले, त्यानंतर आवळा कँडी आणि थोडंसं ताक पिलं होतं, त्यामुळे थोडंसं खिचडी खाल्ल्यानंतर थोडंसं बरं वाटेल। ऑलमोस्ट आजचा दिवस गेल्यातच जमा आहे। बघू काय बाहेर तर काय आज पडता येणार नाही आहे, थोडंफार दुपारी बाहेर सकाळी जे खाण्यासाठी बाहेर पडलं होतं तेवढंच, बाकी थोडासा पाण्याचा इश्यू असल्यामुळे बाकी काय काम घरातलं फारसं झालेलं नाही आहे, त्यामुळे सकाळी थोडंसं लवकर उठून बाकीची घरची सगळी लवकर कामं करीन, पटपट खिचडी बनवून घेतो आणि मग खाताना तुम्हाला अपडेट देतो। चलो बाय। पावणे 7 वाजलेत आणि जस्ट आत्ताच थोडंसं खायला बसलो आहे। सकाळी फक्त सँडविच खाल्लं होतं, त्यानंतर थोडंसं ताक पिलं आणि त्यानंतर थोडेसे आवळा कँडी खाल्ले होते। दिवसभर याच्यावरतीच आहे। आता थोडंसं पित्त थोडं कमी झालं आहे, डोकं थोडंसं कमी, थोडं दुखायचं कमी झालं आहे आणि थोडंसं ठीक वाटते आता थोडं, त्यामुळे बनवली आता मुगाची खिचडी। खूप भूक लागली आहे, पटपट मुगाची खिचडी खाऊन घेतो आणि त्यानंतर भेटू परत। नमस्कार मित्रांनो, रात्रीचे 8:45 वाजलेत आणि
आजचा ब्लॉग मी एंड करतो आहे. दिवसभराची जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती तर तुमच्याशी शेअर केलीच आहे, पण जाता जाता थोडंसं फिटनेसबद्दल काहीतरी बोलावं. थोडासा वेळ आहे आणि थोडंसं तब्येत थोडीशी बरी वाटते, त्यामुळे थोडंसं मी फिटनेसबद्दल थोडंसं बोलायचं म्हणून एक फिटनेसचे जे 5 घटक आहेत त्या संदर्भात बोलणार आहे. आजकाल जी फिटनेसची जी व्याख्या लोक जी धरून चालले आहेत, फक्त मसल बिल्ड करणं, तर असं नाही आहे. तर एक फिटनेसचे एक 5 घटक आहेत, ते खूप इम्पॉर्टंट आहेत. ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर आपण जे फिटनेसची व्याख्या जी आहे, म्हणजे आपण फिट कोणाला मानू शकतो. प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं, पण ते माझं मत जे आहे फिटनेसबद्दल ते असं आहे की डे टू डे लाईफमध्ये जी काही ॲक्टिव्हिटी आपण सहज आणि सरळ करू शकतो, याला आपण फिटनेस असं मानलं जातं, म्हणू शकतो आपण. त्यामुळे प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वरती खाली असू शकतो. कोणाला ताकदीचा उपयोग केल्यामुळे फिटनेस वाटत असेल किंवा अजून काही. तर मी आज तुम्हाला फिटनेसचे जे 5 कंपाऊंड आहेत, जे प्रत्येक व्यक्तीला आपल्या मध्ये बघण्याची गोष्ट आहे, गरजेची आहे. ती म्हणजे फर्स्ट जे घटक आहे ते म्हणजे कार्डिओवॅस्क्युलर इंडोरन्स. आता हे कार्डिओवॅस्क्युलर इंडोरन्स म्हणजे ते हृदयाच्या संबंधित आहे. आता हृदयाच्या संबंधित म्हणजे काय की आता आपण कार्डिओवॅस्क्युलर इंडोरन्स म्हणजे आपली हृदयाची क्षमता कशी वाढवू शकतो. म्हणजे आपण जी काही ॲक्टिव्हिटी 3 मिनिटाच्या वरती करतो त्याला कार्डिओवॅस्क्युलर इंडोरन्स असं म्हणायला काय हरकत नाही आहे, जेणेकरून तुमचं हार्ट चांगलं राहू शकतं. तर हा फिटनेसचा पहिला घटक झाला. दुसरा जो घटक आहे तो मस्क्युलर इंडोरन्स आहे. मस्क्युलर इंडोरन्स म्हणजे काय, जे स्केलेटल मसल किंवा अशा मसलच्या समूहाची कमी तीव्रतेने पण सातत्याने आणि न थकताच आकुंचन पावण्याची क्षमता. म्हणजे आपण जर एक क्रॉसफिट करत असेल तर त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला सतत मसलवरती ताण असतो, पण त्याची तुम्ही 5 ते 2-3 मिनटामध्ये थकून जाता किंवा एक 5-10 मिनटामध्ये थकून जाता. तर त्याची क्षमता वाढवणे म्हणजे मस्क्युलर इंडोरन्स म्हणायला काय हरकत नाही. जर तुम्ही ट्रेकिंगला करत असेल तर ट्रेकिंगमध्ये पण बघितलं असेल की तुमचं हार्ट गिवअप नाही करत, पण तुमचे मसल जे आहेत त्याच्यामध्ये लवकरात लवकर लॅक्टिक ॲसिड जमा होऊन जातं. तर जर तुम्ही असे छोटे मोठे जे ट्रेकिंग करत राहिला तर तुमच्या मसलची इंडोरन्स डेफिनेटली वाढेल. थोडंसं क्रॉसफिट एक्सरसाइज करा, क्रॉस ट्रेनर करा, रोईंग करा, किंवा अन्य अजून काही तुमचे ट्रेनर तुम्हाला जर सांगत असेल तर त्या गोष्टी करा, जेणेकरून तुमचा दुसरा घटकही तेवढा डेव्हलप चांगला होऊ शकतो, त्याचीही क्षमता तशीच वाढू शकते. आणि तिसरा जो घटक आहे तो आपण मस्क्युलोस्केलेटल स्ट्रेंथ. आता मस्क्युलोस्केलेटल स्ट्रेंथ जे आहे याला प्रत्येक जिममध्ये आपण फर्स्ट प्रायोरिटी देतो. म्हणजे जिममध्ये गेल्यानंतर आपण लगेच वेट ट्रेनिंग स्टार्ट करतो आणि मसल जास्तीत जास्त बिल्ड कसे होतील याच्याकडेच आपण लक्ष देत राहतो. तर असं न करता आपण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती सुद्धा तेवढाच तुम्ही भर दिला पाहिजे, त्याच्यावरतीही तुम्हाला जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. जर एखादा बॉडी बिल्डर जर असेल त्याच्यासाठी पण नियम तसाच लागू राहतो, पण ठीक आहे, त्याचा एखादा गोल आहे मोठा तर त्याने फर्स्ट प्रायोरिटी मसल गेनसाठी दिली तरी चालेल, पण बाकीच्या गोष्टीही त्याच्यासाठी तेवढ्याच गरजेचं आहेत. कारण की त्याला पोझिंग जे असते ते वारंवार करायची असते, त्यामुळे मसलमध्ये क्रॅम्प येणे, डिहायड्रेशन होणे ह्या गोष्टी सगळ्या होत राहतात. तर त्यानेही थोडंसं या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून त्याचा हार्ट स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, त्याची मसल इंडोरन्स असणं गरजेचं आहे
आणि त्यानंतर मसल स्ट्रेंथची पण गरज आहे. आणि चौथा जो घटक आहे तो म्हणजे फ्लेक्झिबिलिटी पण मित्रांनो तेवढीच इम्पॉर्टंट आहे आपल्या शरीरामध्ये, जेणेकरून ह्या चारही घटक आहे. आता काही लोक योगाला नावं ठेवतात की आम्ही काय वयस्कर झालो आहे का, किंवा आम्ही काय म्हातारे झाले का, आम्हाला काय गरज आहे. असं नाही आहे मित्रांनो. कारण की मसल जेवढे बिल्ड असतात तेवढेच आपले ऑर्गन्ससुद्धा तेवढेच सेफ असणं गरजेचं आहे. तर ऑर्गन फक्त विटामिन आणि मिनरल्स खाऊन ऑर्गन चांगले राहत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला त्याचेही एक्सरसाइज असतात जे योगामध्ये तुमचे करून घेतले जातात. तर योगा आणि प्राणायामसुद्धा तेवढेच इम्पॉर्टंट आहे प्रत्येक व्यक्तीला. भला तो बॉडी बिल्डर असू दे, कुठलाही ॲथलीट असू दे, किंवा अन्यथा कुठलाही असू दे, ॲटलिस्ट तुम्ही 10% 20%सुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही करू शकता. त्याचे बेनिफिट तुम्हाला लक्षात आल्यानंतर तुम्हाला खरंच वाटेल की तुमच्या फ्लेक्झिबिलिटी आणि योगा किती गरजेचं आहे. आणि आता हे चारही घटक तुमचे चांगले आहेत, बेस्ट आहेत, पण तुमचं जे आपण म्हणतो आयडल बॉडी कॉम्पोजिशन. आता आयडल बॉडी कॉम्पोजिशन म्हणजे काय की जे तुमचं हाईट आणि वेट, तुमचं हाईट आणि तुमचं वेट याप्रमाणे तुमच्या बॉडी फॅट पर्सेंट किंवा BMI आपण म्हणू शकतो. तर ह्या पण तेवढ्याच गरजेचं आहेत. आणि त्याच्यामध्ये हा पाचवा जो घटक आहे तो हा बॉडी कॉम्पोजिशन आयडल बॉडी कॉम्पोजिशन तेवढाच गरजेचं आहे. म्हणजे तुमचे चारही घटक चांगले आहेत, पण पाचवा घटक तुमचं फॅट खूप ओबडधोबड आहे. तुमची स्ट्रेंथ चांगली आहे, तुमचा कार्डियक चांगला आहे, तुमची मसल इंडोरन्स चांगलं आहे, फ्लेक्झिबिलिटीसुद्धा चांगली आहे. आता तुम्ही बऱ्याच जणांना बघितलं असेल की थोडेसे मोठे असतात पण त्यांच्या फ्लेक्झिबिलिटी बेस्ट असतं, पण ते फॅटी दिसतात. तर ते का दिसतात? कारण की त्यांना जास्तीत जास्त डाएटवरती भार त्यांनी दिला पाहिजे की जेणेकरून तुमचं जे बॉडी फॅट पर्सेंट आहे, BMI आहे, ते सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तर हे 5 कंपाऊंड आहेत मित्रांनो, जे प्रत्येक फिटनेस जो आहे कुठल्याही क्षेत्रामधला असू दे, तर ह्या 5ही घटकवरती जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला कुठलीही दुखापत किंवा कुठल्याही जिममध्ये आजकाल आपण जे ऐकायला भेटतं आपल्याला की तो किती फिट होता, त्याचे म्हणजे काही 6 पॅक्स होते किंवा काही अन्य काही तो किती वेट मारायचं, तर असं काही नाही आहे मित्रांनो. हे 5ही घटक जर तुमचे व्यवस्थित असतील तर मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो की तुम्हाला कुठलीही हानी पोचणार नाही. तर ह्या 5ही घटकावरती तुम्ही लक्ष द्या आणि 5ही कंपाऊंड जे आहेत, ज्याप्रमाणे मी तुम्हाला रँकप्रमाणे सांगितले, ते प्रत्येक रँक तुम्हाला चांगला तुम्ही त्याच्यामध्ये एफर्ट्स टाका, कुठलीही गोष्ट सोडू नका. जर तुम्ही बॉडी बिल्डर असाल तर तुम्ही ॲटलिस्ट 30% तर सुद्धा त्याच्याकडे लक्ष द्या, पूर्णच सोडू नका. आणि त्यानंतर बाकीच्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती जास्त भर द्या, चालेल. किंवा एखादा अजून कुठला खेळाडू असेल आणि त्याला असं वाटत असेल की त्याची जसं पॉवर लिफ्टर झाला, त्याची मसल स्ट्रेंथवरती जास्त भर आहे, हरकत नाही, त्याच्यामध्ये थोडंसं फॅट असणं गरजेचं आहे, काप्स असणं गरजेचं आहे, मान्य आहे. पण एवढं पण त्याच्या बॉडीमध्ये फॅट नसावं की जेणेकरून ते कधी म्हणजे जर तुम्हाला बर्न करायचं असेल तर त्याच्यामध्ये खूप एफर्ट जातील. असंही तुम्ही अनहेल्दी फॅट वाढवू नका. कॉम्प्लेक्स कार्ब्स घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी तुमचं फॅट एवढं नाही वाढणार, चांगले मसल तुमचे पॉपअप दिसतील आणि बेस्ट तुम्हाला रिझल्ट तुमच्या परफॉर्मन्समध्ये डेव्हलप होईल. जर तुम्ही रनर असाल तर तुम्ही कार्डिओ करता, बरोबर आहे, मसल इंडोरन्स पण तुमचा चांगला असेल, त्याच्यामध्ये कंटिन्यू तुमच्या स्नायूची इन्व्हॉल्वमेशन असते. पण तुम्ही वेट ट्रेनिंगसुद्धा तेवढंच करा. जर तुमचे मसल चांगले डेव्हलप असतील तर तुमच्या रनिंगमध्ये सुद्धा तुमच्या गेममध्ये तुम्ही चांगले परफॉर्मन्स दाखवू शकता. तर
हे आज थोडंसं मला खूप दिवस झाली बोलायची इच्छा होती माझी, तर आज मी ह्या गोष्टी तुम्हाला बोललो आहे. कदाचित काही सबस्क्राईब जे आहेत माझे मित्र, त्यांना मराठी समजतं नाही समजतं मला माहिती नाही आहे, पण त्याला जर समजत नसेल तर त्यांनी मला वैयक्तिक मेसेज करा किंवा तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. मी त्यांना तुम्हाला वैयक्तिकमध्ये समजवायला हरकत नाही आहे आणि याचे कुठलेही चार्जेस तुम्हाला द्यावे लागतील असं काही नाही आहे. मी तुम्हाला माहितीच आहे की मी तुम्हाला टिप्स तर देत असतोच. तर प्रत्येकाला माझं सांगण्याची कळकळून इच्छा आहे की तुम्ही ह्या पाची कंपाऊंडकडे लक्ष द्या. आजकाल प्रत्येकाला एक लिफ्ट करण्याची इगो लिफ्ट करण्याची जी सवय पडली आहे आणि मोस्टली तुमचे 2 एक्सरसाइज खूप होतात. 3 एक्सरसाइज, बेंच प्रेस, डेडलिफ्ट आणि स्क्वॉट, हे 3 खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. ठीक आहे, तुम्ही पॉवर लिफ्टर असेल तर 1 रॅप्स मॅक्समध्ये तुम्ही जाऊ शकता, पण कधीतरी महिन्यातून एकदा तुम्ही प्रयत्न करा. पण तुम्ही प्रत्येक मसलच्या वेळी म्हणजे आठवड्यातून तुम्ही 1-2 वेळा जर तुम्ही डेडलिफ्ट मारत असेल तर प्रत्येक वेळी 1 रॅप्स मॅक्स मारायची काही गरज नाही. ह्या टॉपिकवरती आपण परत एकदा कधीतरी बोलू. पण आता जे आहे, जे मला फिटनेसचे 5 घटक जे वाटले मला बोलावेसे, त्याच्याबद्दल मी आता बोललो आहे आणि हा ब्लॉग मी आता इथेच थांबवतो आहे. ब्लॉग बऱ्यापैकी याच्यावरती 12 मिनटं बोललो आहे मी, काही हरकत नाही. दिवसभराचा जो ब्लॉग आहे तो पूर्ण झाला माझा आणि उद्या एक नवीन ब्लॉग घेऊन मी परत भेटतो. आताचा ब्लॉग मी इथेच थांबवतो आहे. चलो बाय, गुड नाईट, जय श्रीराम.